हे निश्चित स्वरूपाने पाहणं जोगं तर आहेच, परंतु अजून एक चांगला मॅच जय भावानी संघाचं कौतुक करावं लागेल. पहिलाच मॅच काय जिंकला होता त्यांनी, कमालीची गोलंदाजी दाखवली होती. एक प्रबळ दावेदार अर्थात स्मॅश जय मल्हार फोर्स फिटनेस बी या टीमला त्यांनी पहिल्याच राऊंड मध्ये घरचा रस्ता दाखवला. आणि या स्पर्धेमध्ये आमचे इरादे काय आहेत, आमच्या अपेक्षा काय आहेत हे मात्र त्यांनी दर्शवलंय. आणि प्लेअर ऑफ द मॅच जो ठरला होता पहिल्या विजयाचा, अर्थातच तो मात्र गोलंदाजीसाठी सज्ज झाला संतोष. आणि त्याच्या विरुद्ध देखील संघर्ष संघाचा पहिलाच प्लेअर ऑफ द मॅच ज्याने पारितोषिक पटकावला होता तो ललित केशवंत त्यांच्या विरोधात आलेत. म्हणजे बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढाई थोड्याच वेळा तुमच्या पुढे येते स्त्री बिल्डर चषक 2023 च्या माध्यमातून. पहिला चेंडू यावेळेस मात्र कट केला गेलाय. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. संतोषने इम्प्रेस करून सोडलंय. ज्या प्रकारे संतोष गोलंदाजी करतोय, ज्या प्रकारे मनीष धायगुडे यांनी त्यांच्यावरती विश्वास दर्शवलाय, कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. केपीएल धमाका थोड्या दिवसांमध्ये आपल्याला भेटायला येतोय मित्रांनो. कळंबुलीचा फेस्टिवल क्रिकेटचा म्हणून ज्याला संबोधलं गेलंय 2024चं पर्व आपल्या भेटीला येते. आणि त्याचबरोबर जर सांगायचं म्हणलं तर तब्बल 1 लाख रुपये त्याचं पारितोषिक आहे. आणि 5 जानेवारी ही शेवटची तारीख असणार आहे मित्रांनो नाव नोंदवण्याची. विनामूल्य हे मात्र नाव तुम्हाला नोंदवता येणार आहे. आणि मी आवर्जून विनंती करेन सर्वच खेळाडूंना की मित्रांनो या सुवर्ण संधीचा लाभ तुम्ही जरूर घ्या. खूप मोठी क्रिकेटची स्पर्धा येते मित्रांनो. प्रत्येक कळंबोली मधील राहणाऱ्या खेळाडूचं स्वप्न असतं की मला केपीएल खेळायचे, मला केपीएल गाजवायचे. आणि हे स्वप्नांना पूर्ण करणारी स्पर्धा तुमच्या भेटीला जरूर येते. ऑन साइडला यावेळेस मात्र आपण पाहतोय क्षेत्रक्षेत्री तैनात, कमालीचं क्षेत्ररक्षण, खूप देखणं क्षेत्ररक्षण, चावडी चांगली फेकी इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. सिंगलने मात्र स्कोर कार्ड रोटेट होतंय, स्कोर मात्र जाऊन पोहोचतोय 2च्या घरात. तर रिव्ह्यू खेळण्याचा प्रयत्न, थेट यष्ट्या उद्ध्वस्त, विकेटचं मात्र पतन आणि बॅट्समन इथं आउट होतोय ललित केशवंत. पीटीसी तर आपण पाहतो गोलंदाज संतोष मात्र चांगली गोलंदाजी करतो. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. आपण पाहू शकता भीम योग्य क्षणी योग्य खेळाडू पाठवलाय, मी एवढंच सांगेन. मात्र ऑन साइडला मोठा फटका भिरकावून जरूर दिलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे, खूप मोठा चेस, कमालीचं क्षेत्ररक्षण. चेंडू हातामधून जरूर निसटतोय परंतु कमालीचं एफर्ट मारावं लागेल. संतोषने इम्प्रेस करून सोडलंय. आणि यावर्षी केपीएल मध्ये संतोष नावाचा बोलबाला राहणार आहे आणि प्रत्येक टीम ओनरची नजर या खेळाडूवरती राहणार आहे मित्रांनो, याच्यात कुठली शंका नाहीये. काय फटका होता अप्रतिम. आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेला नाहीये परंतु क्षेत्ररक्षण बघा काय दर्जेदार क्षेत्ररक्षण होतं. यावेळेस मात्र यॉर्क करण्याचा प्रयत्न, चेंडूला मात्र खोदून काढलं. सिंगल मात्र जरूर भेटते. संजोग मात्र चेंडूच्या खालती येत आहेत. चेंडूला रोखण्यामध्ये यशस्वी होत आहेत. पहिल्या षटकाचा इथे मात्र खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती आले त्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 धावा. तर पीटीसी तर निश्चित स्वरूपाने आपल्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता आयुष्य अडचणीने भरलेलं आहे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कष्ट हे भरपूर आहेत परंतु कष्ट हे पेलावत असताना एक सुखाचा क्षण भेटतो जो मात्र क्रिकेट पाहून एन्जॉय करायचा असतो. असंच एक चित्र आपल्या क्रिकेटच्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता. एक दिवसभर कष्ट करणारा, प्लास्टिक उचलून आपलं घर सांभाळणारा एक तरुण
दिवसभरची मेहनत करून आता मात्र क्रिकेटचा आनंद घेतोय आणि हे क्षणचित्र मात्र टिपले जातात आमच्या पीटीसीच्या माध्यमातून. थँक्यू सो मच पीटीसी. मित्रांनो, हे क्षणचित्र मात्र आपल्याला ही ताकद देत आहेत की कष्ट करा आणि एक संधी जर भेटली तर विरंगुळा म्हणून आपला शौक हा पूर्णच करा, कारण की आपले शौक, आपला विरंगुळा हा आपल्याला लढण्याची ताकद देतो. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पॉइंट मध्ये उपस्थित दत्ता यांना मात्र पाचारण केलं गेलं आणि पहिल्या चेंडूवरती मात्र कॅच टिपली गेले आणि विकेटचं मात्र इथं होते संपादन. पाहतोय की मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बाद झाले तर भीम कट करण्याचा प्रयत्न होता आणि पॉइंट मध्ये असलेल्या क्षेत्ररक्षकाने मात्र काय कमालीचा कॅच पकडलाय. जय भवानी संघ आज वेगळ्या ताकदीने पाहायला मिळतोय. आज गोलंदाजीची स्ट्रेंथ त्यांची पाहायला मिळाली आपल्याला. दत्ता इथं मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो गोलंदाजीसाठी आलेले आहेत. सध्या स्कोर कार्ड वरती आपण पाहतो की हमजा मात्र आमच्यापर्यंत माहिती पोहोचत की 5 धावा अंकित केल्या गेल्यात आणि 2 फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये. कमालीची गोलंदाजी, वाखणण्याजोगी गोलंदाजी. नवीन बॅट्समन किरण, हलकासा ओव्हर पिच, यावेळेस मात्र चेंडूला खोदून काढलाय. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये संजोग तिथे चाचपळत आहेत. खराब क्षेत्ररक्षण आणि 4 धावा मात्र धाव फलकावरती जरूर देऊन जात आहेत. केले गेलेत आणि या 2 धावांनी मात्र आपण पाहतो की स्कोर कार्ड हे वधारले जाते. स्कोर मात्र जाऊन थांबेल 11च्या घरात. बघा, मागील सावकाराने आता मात्र धावफलकाला एक वेगळी ऊर्जा दिली आणि संघर्ष संघाबद्दल सांगायचं म्हणलं तर 20 ते 25 धावाची जर मजाल मारली ना या संघाने तर मात्र हा संघ तुम्हाला घुटणे टेकण्याशिवाय पर्याय देणार नाहीये. नाना मात्र मिडल ऑर्डर मध्ये चांगली फलंदाजी करतायत, धावाला सावरण्याचा प्रयत्न करतायत. एक चौकार त्यांच्या बॅटिंगमधून आला, एक डबल पाहायला मिळाली आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय की सिंगल डबलच्या साहाय्याने स्कोर कार्ड रोटेट ठेवलं जाते. इथे मात्र थेट फेकी, 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या गेल्यात. चांगलं क्रिकेट, संयमी क्रिकेट, शांत क्रिकेट आणि आपल्या संघाला धाव फलकाला जी आवश्यकता होती ना त्या प्रकारचं क्रिकेट आता मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 13 धावा. पीटीसी पनवेल टेनिस क्रिकेट.in आत्माशाचं आणि विश्वासाचं हे दुसरं नाव आहे. बिलीव्ह अँड देन अचीव ही टॅगलाईन आहे ज्यांची. आणि आपल्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता मित्रांनो 4K चे कॅमेरे इथे मात्र वापरले गेलेत आणि अगदी टेनिस क्रिकेट.in असेल, 70-70 असेल, यांच्या रांगेमध्ये आता मात्र पीटीसी हे नाव लिहिलं जात आहे की काय म्हणावं लागेल थेट प्रेक्षेपणासाठी. 2.5 लाखहून अधिक त्यांचे सबस्क्रायबर्स आहेत आणि तुमच्या स्क्रीनवरती तुम्ही जी सेटिंग मध्ये जावा त्याच्यानंतर स्क्रीनची क्वालिटी ही कशा प्रकारची हवी तुम्हाला सेट करा. त्याच्यामध्ये तुम्हाला एक ऑप्शन भेटेल 1080 पिक्सेल आणि त्याच्यानंतर आय थिंक 4K चा देखील ऑप्शन आपल्याला पाहायला मिळेल आणि तिथे जाऊन तुम्ही या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. अगदी असं वाटतंय की एखाद्या
थिएटर सिनेमाघरामध्ये आलोय आणि डोळ्याच्या समोर अतिशय देखणं आणि तेवढं स्पष्ट आणि सुंदर चित्र हे घर बसल्या थेट प्रेक्षकांसाठी पीटीसीच्या माध्यमातून खूप चांगलं काम किरणजी दळवी आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून केलं जाते. सर्वांची नावं आम्हाला माहिती नाहीये, दिलगिरी व्यक्त करतो. स्वप्नील असेल, किरण असेल, त्याचबरोबर महेश असतील, महेश मोरे असतील, सर्वांचा आभार व्यक्त करावा लागेल. खूप चांगलं काम त्यांच्या माध्यमातून. एखाद्या चाळीतला, एखाद्या गल्लीतला, एखाद्या विभागातला, एखाद्या सेक्टर मधला खेळाडू हा रातोरात हिरो बनू शकतो का? हो मित्रांनो, बनू शकतो जर पीटीसीचा हात त्याच्या पाठीमागे असेल तर. यावेळेस मात्र बघा हलकासा ओरपी चेंडू, याला मात्र लॉफ केला लॉंगॉनच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी पाहायला मिळाला. षटकाचे होते सांगता 2 षटकांचा होतोय खेळ समाप्त. स्कोर कार्ड वरती आल्यात त्या 21 धावा आणि या षटकाराच्या बरोबरीने नाना देखील आपल्या संघासाठी हिरो बनतायत. 6 धावांसाठी 21 धावा स्कोर कार्डवर. हॅलो. तर यावेळेस गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय नितेश भोईर यांना. खिडूकपाडा संघ साई स्पोर्ट्स खिडूकपाडा संघ खेळाच्या माध्यमातून खेळताना मात्र चांगली कामगिरी या खेळाडूची मात्र राहिलेली आहे. वीरा 11 यस, यावर्षी आपण पाहिलं तर वीरा 11 या नावाने हा संघ मात्र मैदानावरती खेळतो आणि काल परवाच्या दिवशी आपण पाहिलं तर वलभच्या मैदानावरती देखील चांगली कामगिरी मात्र संघ दाखवतोय. यावेळेस ऑन साइडला चेंडू मात्र भिरकावून लावलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित, एकदा वेगाने पूर्ण आपण पाहिलं तर इथे मात्र खराब कलेक्शन, त्याचाच परिणाम मित्रांनो. मैदानावरती आपण वेगळंच चित्र पाहतोय, गरज होती का? आणि इथे आपण पाहिलं तर थोडीशी मोहे मुवमेंट मात्र मैदानावरती आपण पाहतोय. जिथे 2 धावा होत्या तिथे मैदानाच्या आतमधला चौकार मात्र धावून पूर्ण केला जातोय. फलंदाज नाना डेंबरे आणि फलंदाज तेजस नारायणवर यांच्या माध्यमातून. धावफलकावरती धावा संख्या आपण पाहिली तर तब्बल 25 धावा जमावल्या जात आहेत आतापर्यंत. पहिल्या षटकामध्ये केवळ आणि केवळ 5 धावा होत्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये दत्ता गोडसे एक षटकार एक चौकार पाहायला मिळाला. थोडासा महागडा गोलंदाज ठरला, तब्बल 16 धावा खर्च केला आणि त्यानंतर गोलंदाज आपण पाहिलं तर नितेश भोईरच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला जातोय. मनीष धायगुडे स्वतःला बॅक करतात, मी म्हणेन एक चांगली संघ बांधणी करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केला जातोय. मनीष धायगुडे एरवी आपण पाहिलं तर एलआयजी कडून गोलंदाजी करत होते, परंतु सध्या आपण पाहिलं तर विश्वास दर्शवला गेला दत्तावरती आणि दत्ता देखील ठेवलेल्या विश्वासाला थोडासा मी म्हणेल नाकामयाब मात्र होताना पाहायला मिळाला मागच्या षटकामध्ये. पुढचा बॉलच बॅकड्राव करण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये काय कमालीचा झेल पूर्ण केला जातोय. फलंदाज तेजस यावेळेस बॅक टू द पवेलियन.
मैदानाच्या आतमध्ये सतीश थोरात यांचा वापर मात्र केला जातो. इनॅट नंबर आपण पाहिलं तर 5व्या क्रमांकावरती या खेळाडूची वर्णी नक्कीच लागताना आपण पाहू शकता. नितेश सकाराम चेंडू त्याला खरपूस समाचार. चेंडूला लागले सीमा पार. लांबच लांब लांबच लांब 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 षटकार. चेंडून मागे 10 धावा खर्च करतोय नितेश. टप्पा गोलंदाजी मित्रांनो कुठेतरी आपण पाहिलं तर मिस केली गेली होती. यावेळी चेंडू हवेमध्ये लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील मैदानावरती मात्र वेगाने पूर्ण केली जाते. क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहिलं तर छोट्या छोट्या चुका घडल्या गेल्या आणि तेच कारण आहे की या स्थितीमध्ये संघ पोहोचताना पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या या 2 धावांच्या मदतीने जाऊन पोहोचते 3 गडी बाद 33च्या घरामध्ये आणि संपूर्ण पूर्वार्धातील शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. लास्ट बॉलवरती एखादा मोठा फटका खेळला जाईल का सतीश यांच्या माध्यमातून? चौकार षटकार म्हणजे डावाचा अंत केला जाईल का? यावेळेस ते देखील पाहणे गरजेचे. फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आणि नक्कीच चेंडू जाईल सी मारेगा पार. व्हाट अ बिग हिट, मायटी हिट, षटकार. थरार आपल्या सर्वांना अनुभवायला मिळणार आहे, ज्यामध्ये आपण पाहिलं तर केपी अगोदर एक लिलाव प्रक्रिया मात्र खेळाडूंची पार पाडली जाईल आणि या लिलाव प्रक्रियेमध्ये आपलं नाव स्वतःला सामील करायचं असेल तर ऑनलाईन फॉर्म हे मात्र सुटलेले आहेत. आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण ऑनलाईन फॉर्म्स मात्र भरायचे. जर ऑफलाईन भरायचे असेल तर प्रभात आंबोरे, अक्षय सरोदे, किरण दळवी यांच्याशी आपण नक्कीच संपर्क साधायचा आहे. ऑफलाईन फॉर्म नसतील तर यावेळेस आपण पाहिलं तर नक्कीच येत्या काही आठवड्यांमध्ये कळंबोली प्रीमियर लीगचं आयोजन मात्र या कळंबोलीकरांच्या माध्यमातून केलं जात आहे.
तरी सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपलं नाव नोंदणी आपण 5 जानेवारीच्या अगोदर करायचं, कारण की एक भव्य दिव्य मानाची स्पर्धा, सन्मानाची स्पर्धा संपूर्ण कळंबोलीकरांसाठी नक्कीच आयोजित केली गेलेली आहे. आणि आपल्याला जर का या स्पर्धेमध्ये खेळायचं असेल, लव प्रक्रियेपर्यंत जर जायचं असेल तर मात्र आपल्याला नाव नोंदणी करणं गरजेचं आहे. कारण की आपण पाहिलं तर स्पर्धेच्या अगोदर लव प्रक्रिया मात्र केली जाईल. तदनंतर या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक आपण पाहिलं तर रोख रक्कम 1,00,000 रुपये असेल, द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 50,000 रुपये आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहिलं तर रोख रक्कम 25,000 रुपये. आणि खऱ्या अर्थानं मॅन ऑफ द सिरीज साठी आपण पाहिलं तर स्वप्नातली 2 व्हीलर बाईक मित्रांनो दिली जाईल. खऱ्या अर्थानं आतापर्यंत पाहिलं तर केपीएलच्या प्रत्येक पर्वामध्ये नवनवीन विजेते आपल्याला पाहायला मिळाले आणि या वर्षी देखील त्याच प्रकारचं पारितोषिक दिलं जाईल. मॅन ऑफ द सिरीज साठी 2 व्हीलर बाईक, जी स्वप्नातली बाईक आहे. त्यामुळे मी सर्व क्रिकेट खेळाडूंना विनंती करेन मित्रांनो, अंदाज देखील बांधला जाऊ शकत नाही की कोण असेल विजेता, कोणाच्या नशिबामध्ये ती 2 व्हीलर बाईक असेल. परंतु आपल्या सर्वांना विनंती असेल की मेहनत करा, सातत्याने प्रयत्न चालू ठेवा आणि केवळ केपीएल मध्ये आपला फॉर्म भरा. जर का तुम्हाला सिलेक्शन झालं, जर का तुम्हाला संधी मिळाली तर नक्कीच त्या संधीचा सोनं करण्याचं काम करायचं आहे. केपीएल एक प्लॅटफॉर्म आहे तुम्हाला स्वतःला घडवण्याचं, आणि नक्कीच तुम्ही स्वतः घडायचं असेल तर केपीएलचे फॉर्म लवकरात लवकर आपण सर्वांनी फिल करायचे. पहिलाच बॉल यावेळेस मात्र लेग स्टिक वरती केला जातोय. पंच आमच्या दिशेने वळतायत, दोन्ही हात जमिनीलगत समांतर करत दर्शवतायत. अव्हांतर चेंडू आहे, अव्हांतर धावसंख्येमध्ये मात्र पडतीये भर. पहिल्या षटकामध्ये जिथे होते केवळ आणि केवळ 5 धावा. 3 षटकांच्या समाप्ती अखेर आव्हान आहे मित्रांनो या मॅच मध्ये 40 धावांचं. तर गोलंदाजी मार्क वरती आपण पाहू शकाल बड्डे बॉय आजच्या दिवसाचे मंगेश साळुंके यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. मंगेश सर तुम्हाला नक्कीच आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या माध्यमातून आणि वाढदिवसाचा गिफ्ट हे तुम्ही तुमच्या माध्यमातून संगणकाला ही स्पर्धा आज मात्र आपल्या नावावरती करून नक्कीच द्यायचंय, अशी देखील विनंती, अपेक्षा आणि इच्छा सर्व क्रिकेट प्रेमींची असेल. पहिला बॉल अवांतर होता, दुसऱ्या चेंडूवरती सिंगलने स्ट्राईक मध्ये रोटेट केली जाते. दुसरा आणि तिसरा गोलंदाज फारच महागडा ठरलाय. दुसऱ्या गोलंदाजाने खर्च केले होते 16 धावा. तिसरा गोलंदाज नितेश भोरने धावा खर्च केल्या त्या मात्र 18. खर्च केल्या त्याला हरकत नाही मित्रांनो, परंतु इथे मात्र वसूल करावे लागतील. इथे तुम्हाला फटके मात्र ठोकावे लागतील, षटकार चौकार जरी मॅच आपल्या टीमच्या नावावरती आणून द्यायची असेल तर. पाहूया नितेश कशा प्रकारची कामगिरी करेल. पहिल्या मॅच मध्ये चांगली खेळी मात्र केली होती. फुल टॉस आहे परंतु पूर्णपणे मिस करून बसलाय. यावेळेस आपण पाहिलं तर पंचांचा इशारा येतोय, ऑफ स्टिक सोडून जाणारा चेंडू आहे आणि त्यामुळेच की काय लेग बाईसच्या माध्यमातले सिंगल ऑफ द बॅट. येस थँक्यू. अंपायर इशारा करतायत, बॅटची कडा घेऊन हा चेंडू जातोय. 2 चेंडूंचा खेळ झालाय, 3 धावा मित्रांनो. शांतता मैदानावरती आपण पाहिलं तर पिन ड्रॉप सायलेन्स आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु एखाद्या वादळापूर्वीची शांतता नक्कीच असू शकते. ते वादळ कोणाच्या बाजूने येणार हे पाहणं गरजेचं, कारण की धारदार गोलंदाजी मैदानावरती सुरू आहे. मंगेश साळुंके एखादी नांगे टाकल्याप्रमाणे गोलंदाजी मात्र मैदानावरती करताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहे. डॉट बॉलची होती समाप्ती. यावेळेस स्कोर थांबलाय तो मात्र 3च्या घरामध्ये. यावेळेस आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू थांबणार नाहीये. गोळीच्या वेगाने चेंडू जाईल सीमारेखा पार. बेगीट प्रयत्न सुरेख परंतु मिळतोय षटकार. साठी मात्र त्वरितच आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. माऊली संघाच्या संघांना एक आपल्याला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी त्वरितच आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. दुसऱ्या फेरीतील शेवटची लढत इथे चेंडू जर आपण पाहिला तर नक्कीच 5 चेंडू झालेले आहेत. अजून देखील एका चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. पहिला चेंडू वाईड होता, तर माऊली संघाचा आपल्याला विनंती असेल टॉस साठी या. यावेळेचा बॉल आपण पाहिलं तर नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण तेजस यांच्या माध्यमातून 1 धाव मात्र धावून पूर्ण केली गेली आहे. शेवटच्या क्षणाला आपण पाहिलं तर शेवटच्या चेंडूवरती मिळते सिंगल. पहिल्या षटकाचा खेळ दरम्यान झालाय समाप्त. 40 धावांचा पिछा करत असताना प्रत्युत्तरा दाखल पहिल्या 6 चेंडूंमध्ये धावा मात्र बनवल्या गेल्या त्या 10. येणारे 12 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी इथून पुढे 30 धावांची गरज.
राधे तीन मारा. तर यावेळेस गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सागर कानडे. 12 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. पाहूया सागर कशा प्रकारची गोलंदाजी या मॅच मध्ये मात्र करेल. पहिलाच बॉल, पंच इशारा करतायत अव्वांतरचा. अव्वांतर चेंडूने सुरुवात मात्र मैदानावरती केली जाते गोलंदाज सागर कानडेच्या माध्यमातून. डावखुराताचा फिरकी गोलंदाज मित्रांनो टप्पा पडल्यानंतर आतमध्ये तर कधी बाहेर चेंडू आणण्यासाठी ओळखला जातो आणि यावेळेस आपण पाहिलं तर नक्कीच बाहेर आणण्याच्या प्रयत्नांमध्ये कुठेतरी अव्वांतर या चेंडूला करून बसलाय. पुढचा बॉल, यावेळेस पॅडलाईनला चेंडू आदळतोय. पंचांचं बोट मात्र आकाशाकडे आणि फलंदाज दत्ताला माघारी परतावं लागेल. आणखीन एका विकेटचं बदल या क्रिकेटच्या मॅच मध्ये. फलंदाज दत्ता बॅक टू पवेलियन. तर नुकत्याच झालेल्या नाणेफेकीमध्ये माऊली संघाने टॉस मात्र जिंकलाय. मास्तर आपला निर्णय मात्र कळवायचा आमच्यापर्यंत. यस, तर यावेळेस हलक्या हाताने ऑन साइडला चेंडू मात्र वळवलाय. पुन्हा एकदा आपण पाहिली तर सिंगल पेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. एकेरी दुहेरीने मित्रांनो फारसा फरक या मॅच मध्ये पडणार नाही. तुम्हाला ही मॅच जर का जिंकायची असेल तर चौकार षटकारांची आतिषबाजी नक्कीच मैदानावरती करावी लागेल. तर यावेळेस पुन्हा एकदा मैदानावरती सिंगल काढण्याचा प्रयत्न केला गेलाय. डबल माफ करा, 2 धावा धावून इथे मात्र पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 14 धावा. या षटकातले चेंडू झाले 3. सागर देखील चांगली गोलंदाजी मात्र करतोय. अचूक टप्प्यावरती भेदक आणि तिखट मारा मात्र सागरच्या माध्यमातून मैदानावरती केला जातो आणि तेच कारण आहे की फलंदाजांना मात्र शांत ठेवण्याचं काम यावेळेस मैदानावरती गोलंदाज सागर कानडे नक्कीच करत असताना आपण पाहू शकता. आखूड टप्प्याचा बॉल, त्याला ऑन साइडला फ्लिक ऑफ द रिस्ट केलं जाते. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे परंतु चेंडू जाईल सीमा रेखा पार. 4 धावांकरिता चौकार. गरज या 2 चेंडूंमध्ये एखादा षटकार आला तर या मॅच मध्ये बाउन्स बॅक मात्र केलं जाऊ शकतं. नितेश भोईर तो षटकार लगावेल का, तो फटका लगावेल का? 8 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. फुल टॉस बॉल, पंच इशारा करतायत नो बॉलचा. बीमर बॉल होता, फायदा उचलण्याची गरज होती मित्रांनो, परंतु आपण पाहिलं तर फायदा उचलता आलेला नाहीये. शेवटच्या 2 षटकार जे मंगेश माफ करा आपण पाहिलं तर नक्कीच सतीश थोरात यांच्या बॅटमधून आले. त्या षटकाराने मात्र या टीमला एक नवसंजीवनी जरूर दिली गेली आहे. येणारे 8 चेंडू आणि आता मात्र 21 धावांची गरज. 20 जरी केला तरी टॉसच्या दरावरती या संघाला विजयस्पद घोषित केलं जाईल. पुढचा बॉल, आखूड टप्प्याचा बॉल आहे. ऑन साइडला चेंडू वळवलाय, क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न मैदानावरती फेकी स्ट्रायकिंग एंडला आणि इथे आपण पाहिलं तर दुसरी धाव देखील मैदानावरती सहजरित्या पूर्ण केली जाते. 7 चेंडू, आता मात्र 19 धावांची गरज. 7-19 समीकरण पूर्ण करायचं असेल तर या चेंडूवरती
मोठा फटका खेचावाच लागेल मित्रांनो. अंतिम षटकामध्ये 15 धावा होऊ शकतात, अंतिम षटकामध्ये 16 धावा होऊ शकतात, परंतु 19 ते 20 धावा हे थोडंसं अवघड लक्षात होऊ शकतं. 6 चेंडू 19 ची गरज या मॅच मध्ये अजून देखील शिल्लक आहे. नितेश भोईर एखादा मोठा फटका लगावेल का, ठोकेल का तो षटकार या मॅच मध्ये आपल्या संघासाठी, ते देखील पाहणं गरजेचं. लोअर फुल पद्धतीचा चेंडू, परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर जाईल, डोक्यावरून थेट सीमा पार. बिग हिट, षटकार. आजच्या दिवसामध्ये चर्चेचा विषय ठरला मित्रांनो. येणारे 6 चेंडू मॅच जिंकण्यासाठी 13, तर कंपल्सरी 12 धावांची गरज उरली आहे. सामना जर का बरोबरीमध्ये सुटला तर टॉस जिंकणाऱ्या संघाला या मॅच मध्ये विजयस्पद घोषित केलं जाईल, याची देखील आपण सर्वांनी मात्र नोंद घ्यायची आहे. पाणी तरी आणा हो, खायला पण. तर 6 चेंडू आणि विजयासाठी 13 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज प्रदीप, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला पण पाहतोय फलंदाज नितेश भोईर. याला नितेशला जास्तीत जास्त वेळ स्ट्राईक वरती आणणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. नितेश मध्ये ताकद आहे मित्रांनो, ही मॅच आपल्या संघासाठी जिंकून आणण्याची. ती ताकद सिद्ध करायची असेल तर नितेशला जास्तीत जास्त स्ट्राईक वरती ठेवणं खऱ्या अर्थानं गरजेचं. पहिलाच बॉल, यावेळेस मात्र लॉंगॉनच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक मुस्तफा चूक करतोय. या निर्णायक क्षणाला मित्रांनो मैदानावरती घडली जाते चूक, कारण की जर का झेल पूर्ण केला असता नवीन फलंदाज स्ट्राईकला आला असता. इथे एक धाव पूर्ण केली गेली आणि त्यात सर्वात डोकेदुखीची गोष्ट म्हणजे फलंदाज नितेश भोईर आपण पाहू शकाल स्ट्रायकिंग एंड वरती. 5 चेंडू विजयासाठी आपण पाहिलं तर इथे मात्र 12 धावांची गरज. 5 चेंडू 12 धावा. नितेश भोईरच्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर एका मोठ्या फटक्याचं काम, तो फटका मात्र एक्झिक्यूट केला जाईल का हे देखील पाहणं गरजेचं. यावेळेस गरंगा चेंडूला खेळून काढले, क्षेत्ररक्षक उपस्थित आहे परंतु नकार आलाय, हे तुम्हाला टाळावं लागेल मित्रांनो. धावा घेणं गरजेचं आहे, शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच नेणं गरजेचं आहे, परंतु स्वतःवरती जबाबदारी घेतली पूर्ण मॅचची. दादा भोईर आणि नितेश भोईर कित्येक वर्ष सातत्याने म्हणेल एकत्रितपणे क्रिकेट खेळताना पाहायला मिळतात आणि आज मात्र एका गावासाठी हे दोन्ही खेळाडू खेळणारे आज मात्र एकमेकांच्या विरोधामध्ये क्रिकेट खेळताना पाहायला मिळतात. कोणाचा होईल जय, कोणाचा होईल पराजय हे देखील पाहणं गरजेचं. नवीन फलंदाज सुहास. अंतर्यामी शीश झुकाओ, राम गुण गाओ, बोलो जय विष्णु की अवतारी, सवारी.
मैदानावरती सुरू आहे. 6 चेंडू 13ची गरज होती, आता गरज मात्र वरती येणारे 3 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता. नितेश भोईर जो विश्वास मित्रांनो कॉन्फिडन्स स्वतःवरती दर्शवलाय, त्याला मात्र ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये तब्दील जर का होऊन द्यायचं नसेल तर या चेंडूवरती धावा येणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. 3 चेंडू 12 धावा, महत्वपूर्ण चेंडू या मॅच मधला. या चेंडूवरती मित्रांनो करूया मरो सिच्युएशन, मोठा फटका खेचणार का फलंदाज नितेश की दादा मात्र रोखून ठेवणार, पाहणं गरजेचं. यावेळेस मात्र स्लॉट मध्ये चेंडू आहे, सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. नितेश भोईर बॅक टू दी पॅव्हेलियन. सिच्युएशन मध्ये फलंदाज संतोष, अजून देखील संधी आहे मित्रांनो. या प्रकारची फलंदाजी सतीश थोरात शेवटच्या क्षणांमध्ये येऊन गेली आहे, त्या फलंदाजीची पुनरावृत्ती यावेळेस मैदानावरती करावी लागेल. 2 चेंडू विजयासाठी 12 धावांची गरज. कंपल्सरी 11. एखादा खराब चेंडू टाकला तर चौकार देखील चालेल, परंतु सध्याच्या सिच्युएशन पाहता कंपल्सरी षटकार रस तुम्हाला ठोकावा लागेल. 2 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. तर यावेळेस मात्र आडव्या बॅटने फटका खेळला जरूर आहे. क्षेत्ररक्षक नाना उपस्थित, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, एकच धाव. सामन्यामध्ये मात्र उरते केवळ आणि केवळ औपचारिकता. तो चेंडू मात्र येणारा 1 आणि किती धावांची गरज ते म्हणजे 11 धावांची गरज. तर चला माऊली संघ आपला निर्णय कळवायचा आहे. माऊली संघ तर यस गोलंदाजीचा निर्णय मात्र घेतला गेलाय. तर विनंती ही मॅच संपल्यानंतर लगेचच मैदानामध्ये उतरायचंय. यावेळेस सुहास, मी म्हणेल मोठा फटका जरूर खेळलाय. मुस्तफा कॅच मात्र पूर्ण करतोय. विजेत्या संघाचे मनपूर्वक अभिनंदन. तर परास्त झालेला संघ जय भवानी संघ आपल्या पुढील वाटचालीसाठी आपल्याला मनपूर्वक आणि खूप खूप शुभेच्छा.